महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। राज्य सरकारला सीधा टक्कर देणारा बोर्ली भ्रष्टाचार विषय। बोर्ली मुरुड ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण चौकशी झाली, कारवाई नाही। बोर्ली ग्रामपंचायत निधी प्रकरणात रायगडच्या पारदर्शकतेचा बुरखा फाडला। कोट्यावधीचा अपहार, गहवाल गुप्त। राज्य सरकारला सीधा टक्कर देणारा बोर्ली भ्रष्टाचार विषय रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रुप ग्रामपंचायतीत 15व्या वित्त आयोगाच्या निधीच्या विकास कामांमध्ये कोट्यावधीच्या अपहाराचा गंभीर संशय व्यक्त झालेला असताना चौकशी केल्यानंतर 4 महिन्यानंतरही अधिकाऱ्यांची अजूनही मूक तालीम चालू असल्याचा आरोप जोर धरून व्यक्त होत आहे। माहिती अधिकाऱ्याने उघड झालेला हा भ्रष्टाचार आता फक्त गावखेड्यातील नाही तर राज्य आणि जिल्हा पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मिशनरीच्या शंकेत अडकला आहे। निधीचा डोलारा। RTIने उघडलेले अनियमिततेचे धागेदोरे मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रुप ग्रामपंचायतीत 2023-24 व 24-25 आर्थिक वर्षात आलेल्या 15व्या वित्त आयोग निधीच्या अनेक विकास कामांबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते श्री प्रतीक प्रमोद कणगी, ताराबंदर बोर्ली मांडला यांनी RTI अर्जातून प्रश्न विचारले होते। त्यात अनेक कामांसाठी GST बिल, वर्क ऑर्डर, काम पूर्णत्व प्रमाणपत्र आणि जिओ टॅगिंग पुरावे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे निधी खर्चाच्या नावावर खोट्या कामांचा खेळ असल्याचा संशय नागरिकांना निर्माण झाला। तक्रार, चौकशी आणि ती अडलेली अंतिम मुडी। 16 ऑक्टोबर 2025 रोजी पंचायत समिती मुरुड येथे लेखी तक्रार दाखल करण्यात आली। त्यानंतर पाठपुरावा करण्यात आल्यानंतर 1 जानेवारी 2026 रोजी चौकशी अधिकारी नियुक्त करून प्रत्यक्ष स्थळ पाहणीही करण्यात आली। चौकशी दरम्यान काही कामे प्रत्यक्षात झालेली नाहीत तर काही जुन्या कामांना नव्याने दाखवून निधी खर्च दर्शवल्याचा संशय अधिकाऱ्यांनी नोंदवला। तरीही 4 महिन्यानंतरही अंतिम चौकशी अहवाल सार्वजनिक झाला नाही आणि दोषी मानल्या जाणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय आणि आर्थिक किंवा फौजदारी स्तरावरील कारवाई दिसत नाही। बंद पाकिट जादूची चर्चा। रायगड जिल्हा परिषदेमधील अधिकाऱ्यांवर ठेपाक। नागरिकांमध्ये हळूहळू एक धाक वाढू लागला आहे की बोर्लीमधील अपहार प्रकरण केवळ ग्रामस्तरावरचा भ्रष्टाचार नाही तर त्यात रायगड जिल्हा परिषद स्तरावर अधिकाऱ्यांची बंद पाकिट जादू देखील असू शकते। स्थानिकांमध्ये असा आरोप आहे की जिल्हा परिषद व पंचायत राज विभागातील काही वरिष्ठ अधिकारी या अहवालाला दाबून ठेवण्यासाठी अनेक बाबींची लगामी लावत आहेत। त्यामुळे चौकशी अधिकारी आणि प्रशासन दोन्हीकडे मूक तालीम देखील शक्य आहे। कार्यकर्ते श्री कणगींचा आरोप आणि सरकारला आव्हान। या प्रकरणात जाहीर होऊ न दे शकलेल्या अहवालावर नाराजी व्यक्त करताना श्री प्रतीक कणगी म्हणतात, माहिती अधिकाऱ्याच्या माध्यमातून उघड झालेल्या अनियमिततेची अधिकृत चौकशी प्रशासनाने केली आहे, मात्र चौकशी पूर्ण होऊनही कारवाई न होणे ही चिंताजनक बाब आहे। सार्वजनिक निधीचा पारदर्शक वापर होणे ही प्रशासनाची जबाबदारी असून चौकशी अहवाल तात्काळ जाहीर करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी। त्यांच्या म्हणण्यानुसार रायगड जिल्हा परिषद व त्याखालील अधिकाऱ्यांच्या चलाखीमुळे सार्वजनिक निधीचा अपहार अधिकच गहिरा झाला आहे। त्यामुळे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, राज्य ग्रामविकास व पंचायत राज सचिव डॉ. एकनाथ डवले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हातचे लक्ष घालून या अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर सरकारी कारवाई करावी आणि ग्रामस्थांची फसवणूक थांबवावी अशी मागणी त्यांनी केली आहे। मागण्या: चौकशी अहवाल जाहीर, दोषींवर कारवाई तात्काळ, अंतिम चौकशी अहवाल सार्वजनिक करण्यात यावा, दोषी ठरलेल्या ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा पातळीच्या अधिकाऱ्यांवर शासकीय अधिकारी फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी, अपहारित झालेल्या निधीची वसुली करून तो पुन्हा ग्रामविकासासाठी प्रभावीपणे वापरावा, योग्य कारवाई न झाल्यास माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून राज्यस्तरीय लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने पाठपुरावा तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी निलेश फोंडे यांसह तृप्ती भोईर, बोर्ली, मुरुड।